तर मुंबईच्या तरुणीवरती नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये अत्याचार झालाय। मुंबईच्या तरुणीवरती नाशिकच्या इंदिरानगरमध्ये अत्याचार झाल्याची घटना आहे। संशयित आरोपी सिद्धार्थ पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांमध्ये तक्रार केल्यास जीवे मारण्याची आरोपीने धमकी दिली होती, मात्र हा प्रकार आता उघडकीस आलेला आहे। मुंबईच्या तरुणीवरती नाशिकमध्ये अत्याचार होतो। अतिशय धक्कादायक अशी ही घटना आपण पाहतोय की महिला कुठेच सुरक्षित नाही का, जे आता नाना पटोले यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली। तेच प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। दिवसागणिक हे प्रकार जे ते वाढताना समोर येत आहेत। अशा पद्धतीच्या अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत। आपले प्रतिनिधी राहुल वाघ यांच्याकडून सविस्तर अपडेट या बातमी संदर्भातली घेऊयात। राहुल, धमकी दिली होती की पोलिसात तक्रार केली तर जीवे मारले जाईल, मात्र हा प्रकार कसा उघडकीस आला आता? मुंबईतील तरुणीवरती नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये अत्याचार घडल्याची धक्कादायक घटनाही समोर आलेली आहे। इन्स्टा फ्रेंडली अत्याचार घडल्याची घटना आहे। युनिक गॅदर सोशल मीडियाच्या ग्रुपच्या नावाखाली हा सर्व प्रकार घडल्याची माहिती समोर आलेली आहे। पीडितेने घाबरून दहिसर पोलीस ठाण्यात 0 FIR दाखल केल्यानंतर तो नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता। या प्रकरणी संशयित आरोपी सिद्धार्थ पवार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संशयित आरोपीने पीडितेला गुन्हेगारक पदार्थ पाजून बेशुद्ध करत 5 एप्रिल ते 25 एप्रिलच्या दरम्यान हा सर्व अत्याचार केल्याचा प्रकार हा समोर आलेला आहे। आणि जर तू पोलिसात तक्रार दिली तर गाडी खाली चिरून जीवे मारेल अशी धमकी देत आरोपीने पीडितेला तब्बल 20 दिवस मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचं समोर आलेलं आहे। या सर्व धक्कादायक घटनांमुळे आता नवीन इन्स्टा फ्रेंडली अत्याचाराचा नवीन प्रकार हा समोर आलेला आहे। वैष्णवी, अर्थातच राहुल, धक्कादायक असा हा प्रकार आहे। सोशल मीडियावर सुद्धा आता अशा पद्धतीचे प्रकार घडताना पाहायला मिळत आहेत। 20 दिवस तिच्यावरती अत्याचार झाला, धमकी सुद्धा देण्यात आली, मात्र अखेर तिने हिम्मत दाखवून तक्रार केली आणि त्यानंतर अखेर आरोपी समोर आलेला आहे।